मी पत्रकार मित्रांना सांगितलं होतं की ज्या 10-12 प्रमुख मंडळींनी उमेदवारी मागितली ते सगळे तुल्यबळ आहेत, सगळेच ह्या उमेदवारीसाठी पात्र आहेत आणि पक्षाच्या समोर प्रश्न असा पडला असेल की याच्यातून एकाची निवड करायची. मला हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा काँग्रेसला विचारा, जिथं दोघंच इच्छुक आहेत आणि तेही नवरा बायको आहेत, त्यांची आणखी उमेदवारी होत नाही, इथं तर 10-12चा प्रश्न आहे. ही अवस्था काँग्रेसची निर्माण झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणीतरी उल्लेख केला की अशोक चव्हाणांनी सांगितलं माझं पक्षात कोणी ऐकत नाही, पण औरंगाबादमध्ये काँग्रेसला उमेदवार नाही, जालन्यामध्ये काँग्रेसला उमेदवार नाही, लातूरमध्ये काँग्रेसला उमेदवार नाही, हिंगोलीमध्ये काँग्रेसला उमेदवार नाही, नांदेडमध्ये नवरा बायको सोडून तिसरं कोणी मागायला तयार नाही, अशी अवस्था काँग्रेसची निर्माण झाली. काल आपण चित्र बघितलं, सुभाषराव साबणेची उमेदवारी 4 वाजता जाहीर झाली आणि सुभाषराव वानखेडे उमेदवारी 4 वाजता जाहीर झाली आणि पक्षात प्रवेश रात्री 7:30ला झाला. ही अवस्था काँग्रेस पक्षावर आलेली आहे. जिथं जाईल तिथं वातावरण, आता आमच्या रेड पिंपळगावचे शिवाजीराव मामा आहेत, तिथं मी सांगायची गरज नाही, प्रत्येक भागामध्ये असं वातावरण झालं आहे आणि प्रत्येकाला असं वाटायलं की आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, आपल्यात राहणारा माणूस, आपण उभा टाक म्हणलं तिथं टाकणाऱ्या माणसाला उमेदवारी मिळाली, एकदा याला खासदार केल्याशिवाय राहायचं नाही, ही भावना तुमची निर्माण झालेली आहे. लिखना, इस वीडियो को लाइक करना बिल्कुल भी मत भूलना और शेयर जरूर कर देना, और अभी तक सब्सक्राइब नहीं किए हो तो सब्सक्राइब जरूर कर लेना और बेल आइकन को तो भूलना ही मत, उसे जरूर दबा देना.